काळा चण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि प्रोटीन असते. काळे चणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. काळ्या चण्याचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, नंतर शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि डायबेटीजसाठी तर खूपच फायदेशीर आहे. आज आपण काळ्या चण्याचा हा नाश्ता दही, सोडा, इनो न वापरता बनवणार आहोत. त्यामुळे खूपच हेल्दी आहे आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये काही हेल्दी द्यायचं असेल तर हा नाश्ता नक्की द्या. बनवायलाही सोपा आहे आणि खायलाच तेवढा टेस्टी आहे. तर काळे चणे मी रात्रभर भिजवून घेतले आहेत. मिक्सरच्या जारमध्ये चणे, हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं पाणी घालून बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर ही बनवलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही बनवलेली पेस्ट बाउलमध्ये काढली आणि मिक्सरच्या भांड्याचं थोडंसं पाणी घालून मिसळून घेतलं आहे. नंतर हा नाश्ता आणखीनच हेल्दी बनवण्यासाठी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता. इथे मी कांदा, सिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घेतलेला आहे. गाजर असेल तुमच्याकडे किंवा पालक वगैरे तर तेही याच्यात घालू शकता. नंतर अशा पद्धतीने भाज्या छान बारीक केल्या आहेत. नंतर आपल्याला या बनवलेल्या काळ्या चण्याच्या बॅटरमध्ये या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता चॉपरमध्ये एकदम बारीक होतात किंवा चाकूनेही तुम्ही बारीक करू शकता. नंतर इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यात मी हळद, धना पावडर आणि मीठ घालणार आहे. तुम्हाला लाल मिरची घालायची असेल तर घालू शकता. नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईत फक्त 10 मिनिटात इतका हेल्दी प्रोटीनयुक्त नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा. नंतर बॅटर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तव्यावरती तूप घालायचं आहे. तेलही वापरू शकता, परंतु तूप तर जास्तच हेल्दी आहे, त्यामुळे मी तूप वापरले आहे. आणि या पद्धतीने बॅटर पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडच पसरवायचं किंवा पातळसुद्धा पसरू शकता. नंतर वरून आणखी थोडंसं तूप घालायचं आहे आणि खालची साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे. वरची बाजू व्यवस्थित कोरडी झाल्यानंतर बघू शकता इथे आपण याला पलटी करून घेत आहोत. बघू शकता रंग एकदम छान आला आहे. अशाच पद्धतीने दोन्ही साईडने एकदम छान खरपूस याला भाजून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेले सुद्धा बनवून घेते. याआधी कधी काळ्या चण्याचा या पद्धतीने नाश्ता बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. वजन कमी करण्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. तर इथे आपला नाश्ता बनवून झालेला आहे. दही किंवा केचप किंवा चटणीसोबत खाऊ शकता. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे, काळे चणे आपल्याला कच्चे वापरायचे आहेत भिजवलेले. जर तुम्ही शिजवलेले वापरले तर तव्याला चिटकण्याची शक्यता आहे. तर बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा.